शोधासाठी पोलिसांची 7 पथके रवाना। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्या शोधासाठी सीआयडीने 7 पथके विविध राज्यासह देशभर रवाना केली आहेत। या अगोदर सुदर्शन घुले हा अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असल्याने सराईत गुन्हेगार आहे। तसेच एका गुन्ह्यासंदर्भात फरार असताना तो नेपाळला गेल्याचे देखील माहिती आहे। त्यामुळे पुन्हा तो नेपाळला जाऊ शकतो का या संदर्भात सीआयडीला संशय आहे। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील सीआयडी तपास करत आहेत। फरार असलेले 3 आरोपी यांना अटक करण्याच्या दृष्टिकोनातून सीआयडीने आता तपासाचा फास लावला आहे। वाल्मिक कराडची चौकशी करताना सीआयडीने सरपंच संतोष देशमुखांना ओळखतो का, 22 दिवस फरार का राहिला, कुठे कुठे फिरला, सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली याची काही माहिती आहे का, खंडणीच्या प्रकरणात तुझ्यावर गुन्हा आहे त्यावर काय म्हणायचं आहे, 2 कोटींच्या खंडणीची मास्टरमाइंड कोण आहे, कोण कोण त्यात सहभागी आहे, 2 कोटीच्या खंडणीपैकी 50 लाख पवन चक्कीच्या कंपनीने दिले होते का, खंडणीचं कनेक्शन सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी आहे का, असे एक ना अनेक सवाल केले। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।